नाशिक स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणारं शहर, पण पहिल्याच पावसात या स्मार्ट कारभाराची पोलखोल झाली आहे. ढगफुटी सदृश्य पावसानं शहर जलमय झालं. गोदावरीला पूर आला, रस्ते तुंबले, घरांमध्ये पाणी शिरलं. मात्र नाशिककरांचा आरोप आहे की हा फक्त पावसाचा कहर नाहीये, तर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा परिणाम आहे. पाहूयात. पहिला जोरदार पाऊस आणि नाशिकची परीक्षा फक्त निसर्गाचीच नव्हती तर व्यवस्थेचीही होती. मुसळधार पावसानं गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलं. गोदाकाठ जलमय झाला. पण निसर्गाच्या रौद्ररूपापेक्षा अधिक चर्चा झाली महापालिकेच्या तयारीची. पहिल्याच पावसात पावसाळापूर्व कामांचे दावे वाहून गेले. कुंभमेळा आणि PNGच्या कामांसाठी जागोजागी खोदलेले रस्ते पावसात सापळे ठरले. रामवाडीत रस्ता दिसेनासा झाला आणि स्कूल व्हॅन तसंच महापालिकेची घंटागाडीही खड्ड्यात अडकली. शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. चिखल आणि पाणी यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही पाणी साचलं. ड्रेनेजचं झाकण उघडून निचरा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. नाले नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. आता गोदावरीमध्ये एवढा पाणी आहे, डॅममधून पाणी सोडलं नाही आहे तरी भरपूर पाणी आहे. तर ती एक खूप मोठी अडचण झाली आहे. आणि मला पण सकाळी 4 वाजेपासून फोन येत आहे. नागरिकांचे फोन आम्ही पण उचलतोय, आमचे सगळे अधिकारी उचलत आहे. ऑफकोर्स लोड खूप वाढला आहे, त्यामुळे थोडा इकडे तिकडे होतो उशीर. पण आपला हेच आहे की आपण प्रत्येक प्रभागात जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आता ॲक्शन घेतोय. रस्त्यांपुरतंच हे संकट मर्यादित नव्हतं, तर सखल भागांमध्ये पावसाचं पाणी थेट लोकांच्या घरात शिरलं. रामचंद्रनगर, मिलिंदनगर आणि पवारमळा या भागातील 40 ते 50 घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. पहाटेपासून नागरिक घर सोडून रस्त्यावर उभे होते. महापालिकेला वारंवार फोन केले, मात्र कुणीही मदतीला आलं नाही असा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरात अतिवृष्टी झाल्याचं मान्य केलंय. कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे अडचणी निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी नाशिककरांची माफी मागितली. कामं आपण यावर्षी सुरू केलेली आहे. 6 महिन्यामध्ये कुंभमेळा 1.25 वर्ष अजून आहे. कामं होतील ना पूर्ण, कामं होणार नाहीत पूर्ण. पण आता कामं अशी अचानक 2-3 महिन्यात पूर्ण होणार नाहीत. ते हजारो कोटीची कामं आहेत. आपल्याला नाशिक शहर अगदी पूर्ण बदलून टाकायचं आहे. सगळा चेहरामोहरा बदलणार आहे. सगळे रस्ते सिमेंटचे आपण त्या ठिकाणी करतोय, फुटपाथ करतोय, मधल्या याच्यामध्ये झाडं लावतोय, सुशोभीकरण करतोय, पण सगळंच करतोय. पण त्यासाठी वेळ लागणार आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगितलं, मी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली नाशिककरांची की बाबा थोडा वेळ आपल्याला सहन करावा लागेल. पण पुढच्या वर्षीपासून तुम्ही बघाल, लोक नाशिक शहर बघायला येतील. मुसळधार पावसाचा फटका शिक्षणालाही बसला. महापालिका हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना अचानक सुट्टी जाहीर करावी लागली. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पहिल्याच पावसात शहर तुंबत असेल तर प्रश्न पावसाचा नाही, प्रश्न नियोजनाचा आहे. प्रश्न कामांच्या गुणवत्तेचा आहे आणि प्रश्न जबाबदारीचाही. पाणी तुंबणार नाही असं अनेकदा म्हटलं जातं, पण प्रत्येक वर्षी वाहून जातात आश्वासनं आणि उघडी पडते व्यवस्थेची तयारी. स्मार्ट सिटीची मोठी स्वप्न दाखवणाऱ्या नाशिकमध्ये पहिल्याच पावसानं अनेक प्रश्न पाण्यावर तरंगत ठेवले. आता या प्रश्नांची उत्तरं फक्त कागदावर नाही तर रस्त्यांवर आणि नागरिकांच्या विश्वासातही दिसणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.